नमस्कार सर्वांना, इझी रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं। तर आज रवा केक बनवतोय आपण आणि तो तेल न टाकता बनवतोय, कारण केक म्हटलं की त्याच्यामध्ये तेल टाकावं लागतं। पण आज आपण असा केक बनवतोय ज्याच्यामध्ये तेल वापरणार नाही आहोत। तर इकडं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। रवा बारीक मोठा कसा असला तरी चालेल, 1 वाटी घ्यायचा, कारण आपल्याला तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीकच करून घ्यायचा आहे। ज्या वाटीने आपण बारीक रवा घेतला तीच वाटी घेऊन अर्धी वाटी मी साखर घेतलेली आहे। 1 वाटी रव्यासाठी अर्धी वाटी साखर। एकदम बारीक असं करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये। ते बघा मस्त असं छान बारीक झालेलं आहे। आणि त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे। तर दही आंबट नको आहे, फ्रेश असावं, तर अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे। आणि त्याच वाटीमध्ये अर्धी वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। तर बघा प्रमाण मी कसं घेतलंय सांगते। 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी दूध। आता जर तुम्ही तेल टाकणार असाल तर ह्याच वेळी तुम्हाला पाव वाटी तेल टाकायचे। ज्या वाटीने तुम्ही रवा घेतला ना तीच पाव वाटी तेल। पण मी आज जो केक करते ना त्याच्यात तेल टाकणार नाही आहे, त्याच्यामुळे आपण फक्त जे साहित्य घेतलं आहे तेच मिक्स करून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। मस्त असं बॅटर तयार झालेलं आहे। ते आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। आणि रवा आहे हा, त्याच्यामुळे थोडा तो भिजला पाहिजे, म्हणून मी एक 10 मिनटं झाकण ठेवून चांगला तो भिजवून घेणार आहे। रवा भिजतोय तोपर्यंत आपण केक कढईत करणार आहे, त्याच्यामुळे कढई मी प्रीहीट करायला ठेवलेली आहे। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपण कढई प्रीहीट करायला ठेवून दिली आहे। आणि केक बनवणार आहे कुकरच्या भांड्यामध्ये। तर त्याला मी तेल लावून घेतलेले आहे आणि बाजूने जो मैदा आहे तो पसरवून घेते आहे, त्याच्यामुळे तो जो केक आहे तो पटकन निघेल तयार झाल्यानंतर। तर आता इकडे 10 मिनटंसुद्धा झालेली आहेत आणि बॅटर छान असं भिजलेलं आहे। याच्यामध्ये मी टाकणार आहे चारोळी। तर तुम्हाला टुटी फुटी टाकायची असेल किंवा काही नाही टाकलं, जस्ट असंच ठेवलं तरी चालेल। वेलची टाकू शकता, वेलची पावडर, किंवा मग व्हॅनिला इसेन्ससुद्धा टाकू शकता। आता याच्यामध्ये मी टाकलेले इनोचं पूर्ण अख्खं पॅकेट टाकलेलं आहे। बघा मिक्स करते आहे मी, तर आत्ताच जाळी दिसते आहे तुम्हाला। इतर जे केक असतात की नाही आपण बनवतो ते थोडंसं बॅटर घट्टसर असतं, पण त्याच्यामध्ये आपण तेल वापरतो, त्याच्यामुळे ती इझिली त्याला जाळी सुटते, दिसते आणि मऊसूत होतं। पण आपण याच्यात तेल वापरलं नाही आहे, त्याच्यामुळे थोडंसं त्या बॅटरपेक्षा हे हलकंसं पातळ केलेलं आहे मी। जसं आपण बेसन पिठाची पोळी करतो की नाही, अगदी त्याप्रमाणे बॅटर केलेलं आहे। ते आपण जे तेल लावून घेतलेला जो कुकरचा डब्बा आहे त्याच्यात टाकलेले बॅटर, आणि वरून मी बदामाचे आणि काजूचे काप टाकते आहे। आता हे आपल्याला बेक करायला ठेवायचे। तर बेक आपण इकडं 40 मिनिट करून घेणार आहोत। गॅस कमी ठेवायचा आणि कमी गॅसवरती आपल्याला हे 40 मिनिट असंच बेक करून घ्यायचे, झाकण उघडायचं नाही। 40 मिनिटानंतर तुम्ही बघताय तर छान असं बेक झालेलं आहे। व्यवस्थित सेट झाला आहे की नाही, आतमधून छान बेक झाला आहे की नाही, तर सुरी टाकून बघितलं तर सुरीला तो चिकटत नाही आहे, याचा अर्थ तो व्यवस्थित बेक झालेला आहे। आता ते मी साईडला काढून ठेवणार आहे आणि थंड करून घेणार आहे। गरम गरम असतानाच ते काढून घ्यायचं नाही, थंड झाल्यानंतर काढायचं। तर 15-20 मिनिटानंतर ते थंड झालेलं आहे। पहिल्यांदा सुरीने अशा कडा काढून घेते आणि एका प्लेटवरती ते पलटी करून घ्यायचं। तर याच्यामध्ये आपण अजिबातच तेल वापरलेलं नाही आहे, तुम्ही बघितलं तेल नसल्यामुळे कदाचित तो जास्त असा फुललेला नाही आहे, पण मऊ झालेला आहे आणि हलकीशी जाळीसुद्धा सुटलेली आहे। बिना तेलाचा पण केक होऊ शकतो, हे सिद्ध झालेलं आहे। मस्त असा झालेला आहे, बघा तुम्ही दिसतीये जाळी सुटलेली, आतमधून ड्राय फ्रूट्स पण आहेत। मस्त झालेलं आहे आणि टेस्टीसुद्धा आहे, एकदा नक्की करा।